नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, काल ग्रुप बी ची पूर्वपरीक्षा झाली आणि या ग्रुप बी च्या पूर्वपरीक्षेमध्ये पेपर नेमका कसा होता, मॅथ्सचे प्रश्न कसे आले होते याच्यावरती काल तुम्ही बरंचसं डिस्कशन देखील केलेलं आहे, मला मेसेजेस सुद्धा आलेले आहेत. तर हा पेपर नक्की नेमका अवघड होता का? हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, यातले कोणते प्रश्न असे आहेत की जे कॅन्सल होणार आहेत आयोगामार्फत सेकंड आन्सर की मध्ये. तर याच्यावरती आपण डिस्कशन करणार आहे. आणि दुसरी गोष्ट, हा पेपर अवघड का सोपा? तर मुळात हा पेपर तसा टफ होता, पण तो कोणासाठी टफ होता? ज्याच्यासाठी प्रॅक्टिस किंवा ज्या विद्यार्थ्यांनी प्रॉपर अप्रोचने अभ्यास केलेला नव्हता, ज्या विद्यार्थ्यांनी प्रॉपर अप्रोचने अभ्यास केलाय त्याच्यासाठी हा तसा तो ठीकठाक पेपर होता आणि मार्क्स चांगले येऊ शकतात. मॅथ्स कसं होतं, टफ होतं का सोपं होतं? तर इथं उभं राहून सांगणं सोपं आहे की मॅथ्स सोपं होतं, मात्र एका तासामध्ये ते मॅथ्स व्यवस्थित करणं हे खूप महत्वाचं असतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, फक्त मॅथ्स नाही द्यायचं आपल्याला, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी मोडी या जीएस चा सगळा अभ्यास केल्यानंतर, तो सोडवून आल्यानंतर बहुतांश विद्यार्थी मॅथ्स शेवट ठेवतात, त्याच्यानंतर त्या वेळेमध्ये बसवायचं असतं. तर ते तसं जोखमीचं काम असतं, त्याच्यासाठी प्रॅक्टिस लागते, कॉन्सेप्ट कळणं अत्यंत गरजेचं असतो. ज्या विद्यार्थ्यांचे कॉन्सेप्ट क्लिअर आहेत, ज्याला मॅथ्स व्यवस्थित समजलेलं आहे, त्याच्यासाठी 20 पैकी 20 प्रश्न अटेम्प्ट होऊ शकतात. कसे करायचे, पेपर हॉल मधलं माइंडसेट नेमकं कसं ठेवायचं असतं, या बघूयात आपण. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न बघा. या ठिकाणी पहिला प्रश्न असतो, भीती असते आणि या सगळ्या भीतीच्या वातावरणामध्ये आपल्याला कळत नाही नेमकं काय करायचंय. 1/2 गुणिले 3 याचीच मांडणी फक्त 1/2 वजा 1/3 अशी करायची. 3 ने 1 ला गुणलं 3 वजा 2 उत्तर 1 आणि या दोघांचा गुणाकार असतो. विद्यार्थी मित्रांनो, हे काय हो? 1/2 वजा 1/3 अधिक आहे, इथं पुढचं 3 आणि 4 आहे, तर 1/3 वजा 1/4 पुढचं काय असेल, 1/4 अधिक सेम पद्धतीत असेल 15वी टर्म पर्यंत जायचंय. जर पहिल्या टर्मला 2 होतं तर 15व्या टर्मला 16 असेल, म्हणजेच 1/16 वजा 1/17. एक गोष्ट कळते का विद्यार्थी मित्रांनो, याला हे काय होतंय, कॅन्सल, याला हे कॅन्सल, याला हे कॅन्सल, सगळं मधलं कॅन्सल होणार आहे. राहणार आहे 1/2 वजा 1/17. या ठिकाणी 17 2 34 आणि 17 वजा 2 15/34 हे तुमचं उत्तर असणार आहे. मी मान्य करतो विद्यार्थी मित्रांनो, त्या फेज मध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी कळत नाहीत, म्हणून तर प्रॉपर शिकणं अत्यंत गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे, कॉम्पिटिशन वाढत आहे, तुम्हाला हे टॅकल करता आलंच पाहिजे. आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या पद्धतीत अभ्यास केला, जे काही योग्य पद्धतीमध्ये पॅटर्न सांगितले होते ते व्यवस्थित शेवटच्या ह्याच्यामध्ये रिवाइज केले, प्रॅक्टिस केलं, त्यांना गुण अगदी एकदम बेस्ट लेवलवरती आलेले आहेत. 82 सलग समसंख्या आहेत, बेरीज 150 सलग समसंख्या असतील तर मी पहिली एक्स मांडली, तर दुसरी काय असेल हो, त्याच्यात 2 ने भर. तिसरी काय असेल तर 4, कारण की पहिल्यात 4 होईल ना, याच्यातून 2 वाढणार म्हणजे 4 होणार. तिसरी 6, पुढची काय असेल या ठिकाणी 8 आणि 10. किती टर्म झाल्या, 1 टर्म, 2 टर्म, 3 टर्म, 4, 5 आणि 6 पाहिजेत. यांची बेरीज किती आहे, 150. अजून एक वेगळी पद्धत पण आहे याला, पण समजून घ्या, अगदी सोप्या भाषेत आहे. 6 एक्स आहेत म्हणून 6 एक्स अधिक याची बेरीज करणं बाळा, 10 8 18, 18 2. आता बघा, मुलं काय करतात, 10 अधिक 8 18 करतात, 18 6 करायचं म्हटलं की लवकर येत नाही 24. आलं लक्षात? सो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बोटा मोजतात नको, 10 8 18 2 20, 20 अधिक 10 30 बरोबर किती रे, 150. आणि म्हणून तिकडं सगळं एकदमच करायचंय. आता एक्स बरोबर 120 भागिले काय असेल राजा, 6 6 2 12, एक्स किती आला, 20. आता शेवटच्या संख्येच्या पुढच्या 3 सलग पाहिजे, मग मी शेवटचीच काढतो ना रे, फक्त एक्स अधिक 20 अधिक 10 शेवटची 30. ही पण नकोय, त्याच्या पुढच्या तिघांची बेरीज पाहिजे. पुढची काय असेल, 32 34 आणि मग काय असेल 36. यांची बेरीज कर, 3 त्रिक 90. आणि या ठिकाणी किंवा असं कर, 6 4 10, 10 2 1202. शेवट किती आहे, 2. शेवट 2 असणारा पर्याय एकच आहे. खेळत बसू नका, पेपर मध्ये अप्रोच महत्वाचा आहे. पेपर मध्ये टप्पे गाळता आले पाहिजेत तर कव्हर होतो, अन्यथा खेळत बसावं लागतं. नेक्स्ट, याच्यापेक्षा अवघड गणित वर्गामध्ये सोडून घेतलेली आहेत. एक जो काही तलाव आहे तो भरायचा आहे, निश्चित गतीने भरतोय, म्हणजे नळ कमी जास्त तर नाहीये, फ्लो जो आहे तो समान आहे. 3/5 क्षमतेसाठी 8 तास लागतायत, तर तो तलाव भरायला अजून किती वेळ लागेल, अजून म्हणजे राहिलेला तलाव भरवायचा. 3/5 चा अर्थ काय होतो रे, जर तलाव 5 लिटरचा असेल तर 3 लिटर भरलाय, मग त्यांचं म्हणणे
3 लिटर साठी 8 तास लागतायत. तर राहिलाय किती? 5 पैकी 3 भरला म्हणजे 2 राहिला. 2साठी किती सांगितलंय की H/W काम किती आहे? 3 बरोबर किती लागेल वेळ भागिले 2. हा 2 तिकडे जाऊ दे. 8×2=16 भागिले 3. 3×5=15. 1/3 उरला. याला तासाला मिनिटात केलं तर 60ने इथंच गुण, इथंच 20 केलं. 5 20 असणार पर्याय क्रमांक 2. समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो, सांगणं अवघड नसतं, सांगणं सोपं असतं, करणं अवघड असतं आणि करण्यासाठी प्रॅक्टिस लागते. कॉन्सेप्ट समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मॅथ्स खूप सोपं आहे, मॅथ्सला अप्रोच लागणं खूप गरजेचं आहे. आता लक्षात घ्या, आयताचं मोजमाप आहे. मग आयत हा असा असतो, ठीक आहे. 5% बाजूचे, एका बाजूचं माप 5% वाढवलेले, 5% वाढवलं आणि दुसऱ्या बाजूचं काय केले हो 10% कमी केले. आता बरेच विद्यार्थी टक्केवारी म्हटली की 100 घेतात, 100 घेतलं त्याच्यामध्ये वाद अजिबात नाही. पण वर्गामध्ये मी काय सांगितलंय, 2च ज्यावेळेस आकडे असतील टक्क्यांचे, 2च फक्त, 3ला नव्हे, 2च. तर अप्रॉक्सिमेट तुम्हाला जर उत्तर काढायचं असेल तर फॉर्म्युला आहे AB/100. मग ती एकात घट असू द्या, दोघात घट असू द्या, दोघात वाढ असू द्या, घट वाढ असू द्या, हे काय 5%ची काय काय वाढ आहे. वाढ म्हणले की पॉझिटिव्ह, घट म्हणले की निगेटिव्ह. लक्षात 10 आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर इथं निगेटिव्ह. 10×5=50 भागिले 100. 50 या दोन्ही 100 म्हणजे इथं काय असेल -5 आलं, वजाचं वजा आणि 1/2 म्हणजे काय राजा 0.5. दोन्हीही वजा आहे म्हणजे वजा राहील 5.5 आणि वजा आहे म्हणजे काय होईल एकूण घट होईल. म्हणजेच तुमचं उत्तर काय असेल त्रुटी 5.5% एवढी त्रुट असेल. समजून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. एका दंडगोलाकार खांबाचे वक्र पृष्ठभागाचे म्हणजेच तो सिलेंडर आहे राजा आणि याला काय म्हणतात वक्र, काय असेल पृष्ठबळ. म्हणजे वक्र भागाचे क्षेत्रफळ म्हणजेच पृष्ठबळ म्हणतो. तो किती आहे 352 आणि त्याचं सूत्र काय 2πr/h. मग विद्यार्थी मित्रांनो हा 2 लगेच जाऊ दे ना तिकडे. 2πr/h एवढीच किंमत काढून घेतो. बे के बे, बे 7×14 आणि बे सक 12. πr/h ची किंमत आली 176. पुढची माहिती दिलेली घनफळ किती आहे 2464 हे घनफळ आहे आणि घनफळ काय सांगतं रे फॉर्म्युला πr²h. हाच फॉर्म्युला थोडा वेगळा करतो. r ची संख्या 2 आहे, त्यातला एक r बाजूला काढला, राहिलेला पाय, एक r आणि h. तर याची किंमत तर माहिती नाही, बरोबर किती आहे 2464. मग r ची किंमत याला जाऊ द्या तिकडे 2464 भागिले 176. जास्त डोकं लावत बसू नका, 2 ने काटा, बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 2 4, बे 8 16, बे 8 16. परत विचार करू नका, काय करताय 4 ने घालवा, 4 त्रिक 12, ठीक आहे, 0चा 0, 8 चोक 32, 4 दुने 8, 4 दुने 8. आलं लक्षात. सो आता 22 ने डायरेक्ट काटा, 22 एके 22, 22 एके 22 आणि 22 चोक 88 म्हणजे त्रिज्या आली तुमची 14. त्रिज्या किती आली रे बाळांनो 14. आता याच्यात त्रिज्या टाका, पाय तर येतो, आपल्याला एच मिळेल, एच बरोबर 176 भागिले हा पाय इकडे आणला 22/7 गुणिले त्रिज्या किती रे बाळा आत्ताच काढली 14, 7 दुने 14. आता 176 भागिले 22 गुणिले काय राहिलं 2, बे 8 16, बे 8 16, 22 चोक 88. हाईट तुमची आली 4, 4 असणारा पर्याय क्रमांक 1. एवढ्या सगळ्या गोष्टींचा भाग तुम्हाला पेपरमध्ये ऑन द स्पॉट विदिन टाइम टॅकल करणं अत्यंत गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणाची निर्मिती करते, त्या उपकरणाची किंमत ठरवताना कंपनी स्वतःसाठी 10%, व्यापाऱ्यांसाठी 20%, किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 30% अशी ती किंमत वाढवत जाते. टक्केवारी म्हटलं की रेफरन्स 100 घेणं अत्यंत गरजेचं आहे. मी म्हणतो निर्मितीची कॉस्ट 100 रुपये. आता काय काय होतंय, पहिल्यांदा 10% वाढ केली म्हणजे 110 भागिले काय केलं राजा 100 गुणिले पुढचं काय केलंय 120 भागिले काय केलं 100 गुणिले तिसरे काय 130 भागिले 100. काटछाट करा, 100 ला 100 गेला, ठीक आहे. आता हा 100 या 2 शून्याला गेला आणि 1 0 1 0 गेला. हा 10 तसंच ठेवा, पॉईंट सरकवायला बरा पडेल. 11 गुणिले 12 गुणिले 13. मी काय केलं 10चा 10 तसाच ठेवला, 11 तसाच ठेवला, 13 दुने 26, हातचे आले 2, 13 एके 13 आणि 2
156. आता मी काय केलं, 10चा 10 तसाच ठेवला, 11ने गुणायचं, 6चा ओढला, 6 आणि 5 11शी 1, हातचा आला 1, 5 आणि 1 6, आणि 1 7 आणि एकाचा 1, 171 आणि 6 पॉईंट दिला तर हा 0 जाईल, इथं पॉईंट येईल. म्हणजे अगोदर होता 100, आता 171.6. वाढ कितीची झाली रे विद्यार्थी मित्रांनो? 71.6. निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के असेल? पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर. सरळ स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर आहे. लक्षात, दिसायला जरी अवघड वाटत असले तरी त्याच्यात दम नाहीये. एका देशातील राज्यांची संख्या, लक्ष द्या इकडे मी काय करतोय बघा, केंद्रशासित प्रदेशांची संख्यांचं गुणोत्तर दिलंय. किती दिलं रे? 52:13. ही राज्य आहेत, हे केंद्रशासित प्रदेश आहेत. रेशो जर घेतला तर तेरे किती? 13×52 म्हणजे 4:1, म्हणजे 4 राज्य असतील त्यावेळेस एक केंद्रशासित प्रदेश असणार आहे. त्यांचं काय म्हणणं आहे, तर देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशाच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? अरे बाळा, इथं 1 आहे, एकाचं किती झालंय? 4, म्हणजेच त्याचं 3 वाढले पाहिजे. मग वाढ कितीची झाली राजा? 3ची वाढ झाली. कोणापेक्षा? केंद्रशासित प्रदेश एकापेक्षा. गुणिले किती रे राजा? 100 असेल. म्हणजेच या ठिकाणी काय असेल? 300% हे तुमचं काय असेल? उत्तर असेल. जर 300% आपण बघितलं तर 300% असणारा ऑप्शन तुम्हाला या पर्यायामध्ये कुठेच दिसत नाहीये. याचाच अर्थ हा प्रश्न आयोगाकडून सेकंड आन्सर की मध्ये कॅन्सल होणार आहे, जर तुम्ही त्या संदर्भात आयोगाला ऑब्जेक्शन पाठवलं तर. आणि म्हणून यामध्ये 87 क्रमांकाचा तुमचा जर सेट कोणता असेल त्याच्यानुसार नंबर तो व्हॅरी होईल, पण हा जो प्रश्न आहे तो नक्कीच या ठिकाणी काय होणार आहे? तुमचा कॅन्सल होणार आहे. लक्षात. पुढचं 88. वर्ष 2024 मध्ये मोबाईल वापरण्याची टक्केवारी किती रे? 43%वरून किती झाली रे? 65% झालेली आहे. तर 43%च्या तुलनेत किती टक्के वाढ झालेली आहे? तर मी काय म्हणतोय, टक्के विक्के सोडून देऊ, 43 आणि 65 घेऊ. याच्यात भर कितीची पडली रे? 43 आणि 2 45, 55 आणि 65 म्हणजे 22ची भर पडलेली. मग किती टक्क्याची भर पडली? 22ची भर. कोणामध्ये पडली भर? 43 मध्ये. गुणिले काय रे राजा? 100. म्हणजेच 2200 भागिले काय रे? 43. आता इथं खेळ चालू होतो. एक तर 43चा पाडा येत नाही आपल्याला. दुसरा मुद्दा, आता याला भागतं काही जात नाहीये आपल्या क्षणे. मग काय करायचं अशा केसमध्ये? 43ला फुगवत नाहीचा, पाडा म्हणायचा. तर मी 5 पर्यंत नेला तर 5 त्रिक 15, हातचा आला 1 5 21 आणि 1 21. मला कळतंय 43ची 5 पट केली की 215, जी इथं 220च्या जवळ आहे. मग गप गुमाना बघ या ठिकाणी काय, तर 5 असणारा पर्याय क्रमांक 3च आहे फक्त. याचाच अर्थ इथं सगळंच सुटलं पाहिजे, सगळंच आलं पाहिजे. हा अट्ठास धरू नका, तुम्हाला ऑप्शन वरून सुद्धा उत्तर काढता येणं गरजेचं आहे. हा जो प्रश्न आहे कामकाळ वेग, हा तसा वेळखाऊ आहे. हा स्किप करणं अत्यंत गरजेचा होता, मात्र आपल्या विद्यार्थ्यांनी तो टॅकल केला. वेळ गेला विद्यार्थ्यांचा, त्यामुळे पुढच्या प्रश्नाला त्यांना बर्डन आलं. मात्र आपल्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्नाचा शेवट केला, वेळ गेला पण उत्तर काढलं. आलं लक्षात? कसं आहे ते बघा या ठिकाणी. 3 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या. आता याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथं महत्वाचा मुद्दा काय असतो? ज्यावेळेस डेटा 2-3 असतो त्यावेळेस कॉमन जो असतो, ह्या दोघांचं रिलेशन असेल, दोघात कॉमन असेल तो मध्ये घ्यायचा असतो. या बाबतीत तुम्हाला एक गोष्ट कळते, इथं मुलगा आहे, इथं महिला आहे आणि मुलगा आहे, म्हणजे चिल्ड्रन जो आहे तो सेंटरला आला पाहिजे. पुरुष आहे म्हणून मेल घेतला, फिमेल आहे तो इकडे घेतला. आता विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, 3 पुरुषांनी, आता मला पाहिजे हे गुणोत्तर इफिशियन्सीचं. कार्यक्षमता कोणाची जास्त असते रे? आकडा कोणाचा जास्त आला पाहिजे? पुरुषाचा की महिलाचा? पुरुषाचा. मुलाचा की पुरुषाचा? पुरुषाचा. मग आकडा कसा आहे? 3 पुरुष आणि 5 मुलं. मग मुलं आणि याच्यात 5 कोणाला आला पाहिजे? मेलला. आणि 3 कुणाला आला पाहिजे? चिल्ड्रनला. आणि इथं बघा 5 महिला आणि 8 मुली. मग 8 मुली म्हणजेच इथं 8 आला पाहिजे. आणि मुलं किती आहेत रे? 5 आला, आकडा आला. हा इफिशियन्सीचा भाग आहे. काय करायचं काय नाही करायचं? हा 3 इकडे ओढ, हा 5 इकडे ओढ. 5 5 किती राजा? 25. 5 त्रिक किती? 15. 8 त्रिक किती राजा? 24. आता काय करायचं? जो डेटा दिलाय तो डेटा घे. 12 मेल आहेत अधिक 14 चिल्ड्रन आहेत. यांना दिवस किती लागतात? 24. कंसात टाक, भागिले. हे डायरेक्ट उत्तर निघणार आहे आता तुमचं. 9 पुरुष, 9 मेल अधिक काय रे राजा? 15 महिला म्हणजे 15 फिमेल अधिक काय रे? 12 चिल्ड्रन. यात फक्त किमती यातल्या टाकून घे, 2 सेकंदात उत्तर निघतंय बघ. 12 गुणिले इथं काय रे? मेलचा आकडा किती आहे? 25 अधिक 14 सी, 14 काय रे? 15
याला कंस घे 24 भागिले या ठिकाणी काय 9 मेल किती आहे तर 25 आहे गुणिले काय 25 अधिक या ठिकाणी काय असेल 15 फिमेलचा आकडा किती आहे 24 अधिक या ठिकाणी काय असेल तर पुढचं 12 चिल्ड्रनचा आकडा किती आहे रे राजा चिल्ड्रन 15 थोडस कॅल्क्युलेशन मोठं आहे बघा 25 गुणिले 12 25 दुने 50 शून्य चालेल 5 आणि 25 एक 25 300 अधिक या ठिकाणी 14 गुणिले 15 15 चौक 60 चाले 6 15 6 21 कंस टाका गुणिले किती आहे 24 आहे 25 90 सव्वा 200 अधिक या ठिकाणी काय असेल 15 15 चौक 60 चाले 6 15 दुने 30 36 आलं अधिक 15 गुणिले 12 15 दुने 30 चाले 3 15 के 15 16 17 18 ठीक आहे बघा काय येतंय 300 400 510 उत्तर वरती किती आलं 510 गुणिले 24 आहे भागिले या ठिकाणी 200 ह्यांची बेरीज करा 5005 पुढे 8 9 10 10 6 1606 हातचा आला 1 2 आणि 1 3 आणि 3 6 आणि 7 म्हणजे किती आलं 765 5 ने भागा 5 1 5 5 0 0 5 2 10 5 1 5 6 7 5 5 25 आणि 5 त्रिक 15 3 ने घालवा 8 त्रिक 24 आणि 3 5 15 3 1 3 51 1 51 51 दुने 102 8 दुने 16 हे उत्तर असेल अत्यंत भन्नाट मेथड आहे कोणतंही इक्वलायझेशन करत बसणं अपेक्षित नाहीये जो डेटा दिलाय त्याच्यावरून उत्तर काढलं नेक्स्ट क्वेश्चन 90 10 पुस्तकांची सरासरी किती आहे 16 आहे अरे 10 ची 16 असेल तर 10 ची किंमत किती झाली रे राजा 160 झाली ना इथंच त्यातील 2 पुस्तके सोडल्यास म्हणजे 2 सोडली 10 पैकी तर हातात किती 8 पुस्तकांची सरासरी किती आहे 9.5 मग 8 गुणिले 9.5 बाजूला करून घेतलं तर 8 पंचे 40 हातचे आले 4 9 8 72 76 हे 76 या दोघांची वजाबाकी केली तर 6 4 10 हातचा आला 1 8 आणि 8 16 म्हणजे त्या ठिकाणी 2 पुस्तकांची किंमत किती असेल 84 तर त्यांनी विचारलं काय 2 पुस्तकापैकी एकाची किंमत दुसऱ्याची आता इथं जर तुम्ही खेळत बसला टक्क्याच्या बाबतीत तर मेलात अधिक असते त्या पुस्तकांची प्रत्येकाची किंमत किती आहे तर लक्षात घ्या बेरीज तर 84 आली पाहिजे ना रे बेरीज 84 यायला हे 2 ऑप्शन निघून जात आहेत इथं काही बेरीज 84 येत नाही म्हणजेच काय असणार आहे पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर असणार आहे बरेचसे विद्यार्थी टक्क्यात खेळत बसले आणि टक्क्यात खेळत बसल्यामुळे त्यांना उत्तरच काढता नाही आलं समजून घ्या नेक्स्ट 1 ते 100 अंकांमध्ये असे किती अंक आहेत ते 4 ने पूर्ण भागले जातात याला काढायचंय कसं हे बघा 4 ने भाग जाणारा 4 असतो पुढे काय असेल 14 आपण काढून घेऊन नंतर त्याच्यातला काटछाट करू 14 24 34 44 या ठिकाणी काय असेल रे 54 64 74 84 आणि 94 एवढे 4 असणार अजून काय असणार आहे 34 इथं काय असेल खाली 40 आणि इथं काय असेल राजांनो 48 4 ला 4 ने भाग जातो का हे घ्यायचं 14 ला नाही जात हे नाही घ्यायचं 24 ला जाणार आहे 34 ला नाही जाणार याला जाणार आहे ठीक आहे हे घ्यायचंय हे पण घ्यायचंय 54 ला जाईल का नाही जाणार ठीक आहे 64 ला जाईल का ठीक आहे 64 जाणार 74 ला जाईल का नाही जाणार 84 ला जाईल का जाईल याला नाही जाणार मोजा 1 2 3 4 5 6 आणि 7 उत्तर काय 7 तिथं पटपट पटपट ऍक्शन घेणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो आलं लक्षात नेक्स्ट क्वेश्चन 21 मुलांच्या रांगेमध्ये जेव्हा मोनिकाला उजवीकडे चौथ्या जागेवरती हलवले जाते बघा विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या ही रांग असेल ही डावी बाजू असेल ही उजवी बाजू असेल मोनिका इथं कुठंतरी असेल आता मोनिकाला उजवीकडे चौथ्या म्हणजे हे पहिलं दुसरं तिसरं आणि चौथं आता मोनिका इथं आली अगोदर इथं होती आलं लक्षात उजवीकडे चौथ्या स्थानावरती आहे तर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या जागी येते मग लक्षात घ्या डाव्या बाजूने 12व्या स्थानी येते म्हणजे ही काय असेल इथं 12वी असेल मग 12वी असेल तर रांगेत टोटल 21 जण आहेत मग हिच्या उजव्या बाजूला राहिले किती राजा ते काढून घ्या तर 12 आणि किती 21 असतात तर 12 आणि 9 21 असतात म्हणजे मोनिकाच्या उजव्या बाजूला 9 असेल तर उजवीकडून मोनिका कितवी असेल 9वी आता 10वी अगोदर कितवी होती 11 12 13 आणि 14 सो तुमचं उत्तर काय असेल 14 तेच त्यांनी विचारलंय अगोदरची लक्षात जागा हलवण्याच्या अगोदर अत्यंत सोपा फक्त व्यवस्थित बघायचे 36 81 कळते पूर्ण वर्ग आहेत 5 आणि 1 6 36 ठीक आहे पुढे काय असेल 8 आणि 1 9 81
तर 8 आणि 6 किती 14, 196 तुमचं उत्तर आलं पाहिजे. 2 सेकंदात गोल करून पुढे जाणं गरजेचं आहे. आता हा कंपॅरिझनचा प्रश्न आहे. कंपॅरिझनच्या बाबतीत जर बघितलं आपण तर कंपॅरिझन कसं सोडवायचंय बघा. या ठिकाणी सान्वी युविकापेक्षा, आता कंपॅरिझन करत उंची काढायची असेल, उंचीचं आहे लक्षात घ्या, मांडून घ्या पाहिजे तर. सान्वी जी आहे ती सान्वी युविकापेक्षा उंच आहे. सान्वी जी आहे ती युविकापेक्षा उंच आहे, पण नीलाक्ष पेक्षा उंच नाहीये. म्हणजे या ठिकाणी नीलाक्ष इकडे असणार आहे. आणि पुढं चैताली जी आहे ती चैताली नमितापेक्षा उंच आहे. कोणापेक्षा? नमितापेक्षा उंच आहे, पण युविकापेक्षा नाही. युविकापेक्षा ही उंच नाही म्हणजे ही बुटकीच आहे. सगळ्यात उंच कोण आहे? नीलाक्ष आहे. बघा पुढचं. आता इथं घोळ घातलाय बऱ्याच जणांनी. घोळ कसा घातलाय तर सगळ्यांना कॉन्सेप्ट माहितीये की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 आहे. पण 30x 40x आणि 38x घेतलंय. 38x नाही राजांनो, 38 अधिक x आहे. मग मी 30x घेतलं अधिक 40x घेतलं अधिक 38 घेतलं आणि अधिक x घेतलं तर बरोबर किती असेल? 180 असेल. 30 40 70 71x बरोबर 180 वजा काय येईल रे? 38. मग 180 वजा काय कर? 38 कर. किती असणार? 142 असेल. किती असेल? 142. सो 71x 70 दुने 140 आणि ते वरचे 2 म्हणजे x किती आला राजा? 2 आला. जुळलं? जुळलं. नसेल तर ऑप्शन घेऊन इथे टाकून बघ x ची किमती आणि उत्तर काढ. बेरीज मार 180 जुळली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपा भाषेमध्ये व्यवस्थित कसा प्रश्न टॅकल करायचा हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघतोय. नेक्स्ट क्वेश्चन 96. एक खालील प्रश्नात एक संख्या श्रेणी दिलेली आहे ज्यात एक संख्या चुकीची आहे. फक्त आकडे गुणाकार आहे. 2 गुणिले 6 केलं किती आलं रे? 12. आलं लक्षात? आता 12ला कितीने गुणल्यानंतर 66 येते तर लक्षात घ्या. 12 पंचे 60 होतं आणि 12 72. 72 आणि ह्याच्यामध्ये म्हणजे इथं 5.5 पाहिजे. आलं लक्षात? मग आता इथं 66 गुणिले किती येईल? 5.5 ने कमी होते म्हणजे इथं 5 आहे. म्हणजे 6 पंचे 30, हातचे आले 3 आणि इथं 330 पाहिजे. ते आले किती? 297. म्हणजे उत्तर काय आहे तुमचं? 297. बघा विद्यार्थी मित्र, सॉरी, असले प्रश्न एकदा सुटले तर 1 सेकंदात सुटतात, नाही सुटले तर 1 मिनिट पण घुमवतात. सो बी केअरफुल वाईल सॉल्विंग सच टाइप ऑफ क्वेश्चन. अत्यंत सोपं आहे. खालील आकृत्यांचं निरीक्षण करायचं आणि पर्यायातील प्रश्नचिन्हाच्या जागी. बघा, पोकळे हो इकडे येऊन भरीव झालं, भरीव आहे इकडे येऊन पोकळ होईल. पर्याय क्रमांक 4. वारंवार सोडून घेतलेला प्रश्न आहे. त्रिकोणाची संख्या मोजायची. बेसला आकडे टाका. 1 2 3 4 5 6 आणि 5 11, 11 आणि 4 15, 15 आणि 5 20 आणि 1 21 उत्तर असणार आहे. याला काही लॉजिक वगैरे काही नाहीये. 99. दोन संख्यांचा गुणाकार किती आहे रे विद्यार्थी मित्रांनो? 50. जर गुणाकार 50 असेल तर या ठिकाणी एकाच 2 या प्रमाणामध्ये आहेत. तर त्या संख्यांची बेरीज किती आहे? तर लक्षात घ्या, पहिली x मांडली तर दुसरी काय आहे? 2x. दोघांचा गुणाकार आहे म्हणून इथे किती आहे? 50. सो 2x चा वर्ग बरोबर 50 असेल. सो x चा वर्ग तुमचा 25 आला आणि म्हणून x तुमचा 5 आला. काही जास्त डोकं लावत बसायचं नाही. लॉजिक फिजिक्स जे बेसिक येतंय पायाला धरायचं, उत्तर काढायचं. खूप काही विचार करत बसला तर उत्तर अवघड जातं. मग पहिली संख्या 5, दुसरी संख्या 5 10, दोघांची बेरीज 15 आली. विषय खलास. आता या ठिकाणी बघा 100 कपल आहे. आता लक्षात घ्या, इथं जर आपण ABCDEFGHR जे कोडिंग असतं ते मांडलं तर तुम्हाला उत्तर बरोबर निघेल. पण तेवढा वेळ नसेल तर कंपॅरिझन केलं तर C आहे ABCD मधला, तर C ला 3 दिसतंय. मग C ला 3 दिसतोय कारण की ABC तिसऱ्या क्रमांकावरती, इथं D आहे, D चौथ्या क्रमांकावरती, तो चौथा, ठीक आहे, चौथा हा कट झाला. असं सोडवावं लागतं. त्याच पद्धतीमध्ये O बघा किंवा आता E बघा. कम्पॅरेटिव्हली ई ला किती आहे? 5 आहे. मग आहे का ABCDE? ई ला 5 आहे. शेवट किती आहे? टी आहे. टी किती असतो? तर या ठिकाणी मांडून बघा. ABCDEFGHIJKLMNO PQRS T. टी म्हणजे काय? 20. 20 म्हणजे काय? एकच उत्तर आहे, कारण इकडे 20 नाहीये, इकडे 20 नाही. कम्पॅरेटिव्हली बघा, नसेल तर ABCD मांडली तरी चालेल. आलं लक्षात? पण वेळ वाचवायचा आहे. आलं लक्षात? सो अशा प्रकारे हा सगळा एक्सप्लेनेशनचा भाग आपण इतंभूत पद्धतीमध्ये बघितलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला माझ्याशी जॉईन व्हायचं असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, ज्यावरती गणिताच्या अनुषंगाने आणि इतर विषयांच्या इतंभूत प्रिपरेशनसाठी आपण सगळ्या गोष्टी काय करत असतो? तयारी करू शकतो. सुजित सर _ रयत अकॅडमी या नावाचा टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावरती जॉईन व्हा. सगळे अपडेट्स तुम्हाला मिळतील. सो आय होप आत्ताचा पेपर तुम्हाला
सोपा गेला, त्याच्यात चांगले मार्क्स मिळाले असतील. थोड्याफार विद्यार्थ्यांना जर कमी मार्क्स वाटत असतील तर घाबरायचं नाही. रेडी राहायचंय. रविवारी गट कशी आहे ती चांगली द्या आणि हार मानू नका. व्यवस्थित अभ्यास करा. प्रॅक्टिस केली मार्क्स येऊन जाणार आहेत. हार मानू नका आणि मी कायम तुमच्या सोबत आहे. काही गरज वाटली मला फोन करा. आलं लक्षात? सो आज आपण इथेच थांबणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण वेगळ्या टॉपिक वरती आपण बोलणार आहोत. सो आज आपण इथे थांबूया.